नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आदित्यने त्या मोराला हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्याच्यावरती उपचार करून तो पुन्हा शुभांगी भेटली होती त्या ठिकाणी आला. कुठे असेल ती? तो गाडीतून बाहेर येऊन आजूबाजूला पाहत विचार करत होता. सर, त्या कोणत्या तरी मंदिरात जायचं म्हणत होत्या ना? प्रकाश बोलला. ओ येस, ती पायी पायी जात होते, म्हणजे इथेच जवळपास कुठेतरी मंदिर असेल. आदित्य प्रकाशला बोलला. समोरून एक माणूस सायकलवरती येत होता. तो तिथलाच रहिवासी वाटत होता. एक्सक्यूज मी. आदित्यनं त्याला मध्येच हात दाखवून थांबवलं. बोला साहेब, वाट चुकलाय की काय? तो व्यक्ती त्यांना म्हणाला. नाही, इथे जवळपास कुठलं मंदिर आहे का? आदित्यनं विचारलं. हो आहे की, महादेवाचं एक छोटंसं देऊळ आहे. बरं, जून आहे, तिथे एवढं कोणी जात नाही. तुम्हाला जायचं आहे का? तो व्यक्ती उगाच चौकशी करत बोलला. आमचा नवस आहे, तो फेडायला कुठे मंदिर आहे का? प्रकाश तिरकसपणे बोलला. इथून थोडं पुढे गेलत की डावीकडे वळा. तिथून समोर गेलत की तुम्हाला एक देऊळ दिसेल. मग तोही नाक मोरडत बोलला आणि निघून गेला. प्रकाश आणि आदित्य दोघेही लगेच तिथे आले, परंतु तिथे कोणीच नव्हतं. त्या पूजा करून गेल्या असतील, प्रकाश बोलला. शिट, आदित्य नाराज होत बोलला. सर, एक विचारू? आदित्यने त्याच्याकडे काय या आविर्भावात पाहिलं. तुम्ही त्या मुलीच्या एवढं मागे का लागलायत? प्रकाश बोलला आणि आदित्यने कपाळावरती आठ्या पाडून त्याच्याकडे पाहिलं. सॉरी सर, म्हणजे तुमची चॉईस मला माहीत आहे, आणि ती मुलगी किती साधी आणि सिंपल होती. तुम्ही अशा मुलींकडे तर पाहतही नाही म्हणून म्हटलं, प्रकाश भीत भीत बोलला. त्या दिवशी मॉलमध्ये भेटली ना, ती हीच मुलगी आहे प्रकाश. डोंट नो, तिच्यामध्ये असं काहीतरी आहे, परंतु मला तिला पुन्हा भेटल्याशिवाय चैन पडणार नाही. फाइंड हर, आदित्य बोलला. ओके सर, प्रकाश बोलला. सर, याचं काय करायचं? इथे सोडून द्यायचं का? प्रकाश मोराला पाहत बोलला. नो, हा मोर तिनं मला किती विश्वासाने दिलाय. याची काळजी घ्यायला सांगितली आहे. हा कायम माझ्यासोबत राहील. आदित्य त्या मोराला कुरवाळत बोलला. सर, प्रकाश आश्चर्यानं त्याच्याकडे पाहत होता, कारण आदित्यला पेट्स अजिबात आवडत नव्हते. त्याला प्राण्यांची किळस वाटायची. ती जेव्हा मला भेटेल ना, तेव्हा या मोराबद्दल नक्की विचारेल. तेव्हा मी तिला काय सांगू? की मी त्याची काळजी घेऊ शकलो नाही म्हणून? किती वाईट वाटेल तिला. आदित्यचं बोलणं प्रकाशच्या डोक्यावरनं चाललं होतं. कुणाच्याही फिलिंग्सची कदर न करणारा आणि नेहमी प्रॅक्टिकल आयुष्य जगणारा त्याचा बॉस आज असं चमत्कारिक का बोलतोय हे त्याचं त्यालाही कळत नव्हतं. पण तरीही तो त्याच्या होला हो मान देत होता. त्याचा बॉस जो होता तो, आणि बॉस इज ऑलवेज राईट असं म्हणत मग दोघेही तिथून निघून गेले. इकडे शुभांगी मंदिरातनं परत आली आणि मग सगळे मिळून मुंबईला निघाले. शुभांगी आणि सियानं जाताना भागू आणि पंढरीला काही भेटवस्तू दिल्या. राहिलेले 2 स्पॉट पाहून त्यांनी धबधब्यावरती छान जेवण केलं आणि ते परतीच्या वाटेला लागले. वाटेमध्ये शौर्य, तन्वी झोपले होते आणि सिया आणि शुभांगी रतनशी बोलत होत्या. शुभांगी, तुला यायला इतका वेळ का लागला? सियानं विचारलं. दीदी, मी मंदिरात जात असताना असं म्हणून मग तिनं सगळा प्रकार सियाला सांगितला. भाविसा, यू आर रिअली व्हेरी ग्रेट, रतन बोलला. काय ग्रेट? शुभांगी, तुला काही झालं असतं तर? पुन्हा असा मूर्खपणा कधीच करायचा नाही, सिया तिला रागवत बोलली. सॉरी दीदी, पण मला त्यावेळी जे सुचलं ते मी केलं. पण त्या मोराला त्याने दवाखान्यात नेलं असेल ना, त्याची काळजी घेतली असेल ना दीदी? शुभांगी मोराच्या चिंतेनं बोलली. होप सो. तोही तुझ्यासारखा सॉफ्ट हार्टेड आणि ॲनिमल लवर असेल तर कदाचित त्यानं नक्कीच त्याची काळजी घेतली असेल, सिया देखील बोलली. हो, नक्कीच ते त्याची काळजी घेत असतील. ते मला तसे चांगले जेंटलमॅन वाटले, शुभांगी बोलली. आणि रतन आणि सिया काहीच होऊ शकत नाही या आविर्भावामध्ये तिच्यावरती हसत होते. इकडे ते आरंभ दुपारीच घरी परतला. तारा घरी नव्हती, त्यामुळे अजय त्याला भेटायला त्याच्या रूममध्ये गेले. आरंभ, अजय त्याच्या रूम बाहेर उभे राहून त्याला बोलले. तर आरंभ लॅपटॉपवरती काहीतरी काम करत होता. डॅड, या ना. त्यानं त्यांना पाहून स्माईल केलं आणि अजय आत आले आणि त्याच्या समोर बसले. सगळं ठीक आहे ना? अजय ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेल्या लोकांबद्दल विचारत बोलले.
हो, सगळं ठीक आहे. आरंभ एक दीर्घ श्वास घेत बोलला, पण त्याच्या चेहऱ्यावर असणारा स्ट्रेस ते पाहू शकत होते. डोंट वरी, सगळं काही ठीक होईल, थोडा आराम कर. अजय त्याला समजावून उठून उभे राहिले. डॅड, आरंभने त्यांचा हात पकडला. अजय का या आविर्भावात त्याच्याकडे पाहत होते. तुमचं मासांवरती खूप प्रेम होतं ना? आरंभ थोडा भावुक होत बोलला. आहे. अजय त्याच्यासमोर पुन्हा बसले आणि बोलले. अवनी माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. मला मान्य आहे की माझ्याकडनं चुका झाल्यात, परंतु त्याचं प्रायश्चित्त करण्याच्या आधीच ती मला सोडून गेली. माझ्या चुकीमुळे मला तारासोबत लग्न करावं लागलं आणि हा अवनीचा निर्णय होता. नाहीतर मी तिच्याशी कधी लग्न केलंच नसतं. तू खूप लहान होतास, तुला कसं फेस करू हे समजत नव्हतं. म्हणूनच मी थोडा आलिप्त राहू लागलो. अवनीच्या आठवणी आणि तिचा तोडलेला विश्वास, तारापासून दूर राहण्याचा प्रयत्न या सर्वांमुळे मी स्वतःला बिझनेसमध्ये झोकून दिलं. यामुळे मी तुझ्यापासून दूर जातोय हे मला समजलंच नाही, आणि जेव्हा समजलं तेव्हा फार उशीर झाला होता. आय एम सॉरी बेटा, मी हे जाणून बुजून केलेलं नाही. अवनी गेल्याचं दुःख मला इतकं होतं की मी माझ्या दुःखामध्ये तुझ्यावरती दुर्लक्ष केलं. अजय भावुक होत बोलले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आय एम सॉरी डॅड. इतके दिवस मला वाटत होतं तुम्ही फक्त पैशांवर, तुमच्या सक्सेसवरती प्रेम करताय, पण त्यामागचं खरं कारण माहीत करून घेण्याचा मी कधीच प्रयत्नही केला नाही. आरंभ त्यांना मिठी मारून बोलला आणि त्याचेही डोळे पाणावले होते. आरंभ, तू शुभांगीबद्दल सिरियस आहेस ना? अजयने विषय छेडला. मॉम कुठे आहे? तो त्यांच्यापासून दूर होत बोलला. डोंट वरी, ती घरात नाहीये. नेहमीप्रमाणेच किटी पार्टी अँड ऑल, यामध्ये ती फार बिझी असते ना? अजय एक दीर्घ श्वास घेत बोलले. डॅड, मी शुभांगीला कधीच सोडणार नाही डॅड. पार्टीमध्ये मी जे काही वागलोय त्याचं कारण तिची सेफ्टी होती. असं म्हणून आरंभने घडलेला सगळा प्रकार अजयला सांगितला आणि अजय आश्चर्यानं थक्क झाले. सपना इतकं काही करू शकते यावरती त्यांचा विश्वासच बसत नव्हता. माझाही बसला नव्हता, परंतु तिच्या विरोधात बऱ्याच गोष्टी माझ्या हाती लागल्यात. बस याच कारणामुळे मी शुभांगीपासून अंतर राखून आहे. आय अंडरस्टँड. तिची काळजी करू नकोस. वाटल्यास आपण तिच्यासाठी बॉडीगार्ड ठेवूयात, अजय बोलला. त्याची काळजी मी घेतली आहे डॅड. सपनाला जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत शुभांगी सेफ आहे आणि मी तिला विश्वासात घेतलंय. पण माझी चिंता दुसरीच आहे, आरंभ बोलला. कोणती? अजयने विचारलं. मी माझ्या या शोसाठी शुभांगीला ॲज अ मेन मॉडेल म्हणून सगळ्यांसमोर प्रेझेंट करण्याचा विचार करतोय, आरंभ बोलला. व्हॉट? अजय आश्चर्यानं त्याच्याकडे पाहत होते. येस डॅड, शुभांगी या शोसाठी एकदम परफेक्ट मॉडेल आहे, पण तिचा होकार असेल तरच हे सगळं पॉसिबल आहे. आणि दुसरी अडचण म्हणजे दादिसा. त्या यासाठी परवानगी देतील का? आरंभने विचारलं. का नाही देणार? आपल्या घरातील स्त्रियांनी काम करावं, त्यांच्या पायावर उभं राहावं अशा मताच्या आहेत त्या. त्यांनी अवनीला, तुझ्या माणसाला माझ्यासोबत काम करण्याची परवानगी दिलीच होती ना, मग शुभांगीला का नाही देणार? त्या थोड्या जुन्या विचारांच्या आहेत, परंतु त्यांनी कधीच नवीन विचारसरणीला डावललं नाही. ज्या गोष्टी, जे विचार, जे बदल आपल्या हितासाठी, प्रगतीसाठी आवश्यक आहेत त्यांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्या नक्कीच शुभांगीला यासाठी परवानगी देतील. अजय हसत बोलले आणि आरंभचं अर्ध टेन्शन कमी झालं. आणि तुम्हाला काही हरकत तर नाही ना? आरंभ बोलला. मुळीच नाही. उलट मी खूप खुश आहे. जसं अवनीनं हा बिझनेस उभारताना मला साथ दिली, तसंच शुभांगीची साथ तुला मिळतेय. आणि एक बिझनेसमन म्हणून विचार केला तरी यामध्ये मला खूप फायदा आहे. कारण घरची मॉडेल आहे म्हटल्यावरती तिला पगार द्यायची गरज नाही. इतकी सुंदर मॉडेल आपल्याला फ्रीमध्ये मिळते, अजून काय हवंय? अजय हसत बोलले आणि आरंभही खळखळून हसायला लागला. तर मग मित्रांनो, आता तुमच्या लक्षात येत आहे का की तारा आरंभपासनं दूर जात चालली आहे आणि अजय आणि आरंभ एकत्र येऊ लागलेत. याचा पुढे नक्की कशा पद्धतीनं वापर होईल हे पाहणं फार गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, ही लव्ह स्टोरी, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.